त्यासाठी लढत दोन ओपनर्स मैदानामध्ये आता प्रस्थान करतायत. मुन्ना शेख आणि त्याच्या बरोबरीने शाहिद शेख, दोन शेखांची जोडी. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं मुन्नाने दमदार खेळ केला. 16 चेंडूमध्ये 51 विक्रोलेंच्याच विरुद्ध खेळत असताना. परंतु दुपारी सूर्यप्रकाशामध्ये खेळताना दिसलेली जोडी आता रात्री फ्लड लाईट्स मध्ये कृत्रिम प्रकाशामध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे इथे हा फरक तर आहे. सूर्यप्रकाशामध्ये दमदार फलंदाजी झाली, आता फ्लडलाइट्स मध्ये कशी ते फलंदाजी करतील. परंतु मागच्या सामन्यामध्ये विजयाचं टॉनिक मिळालं आणि विजयाचं टॉनिक मिळाल्यानंतर इथे विक्रोळी संघ कशा पद्धतीने खेळ करतोय हे आम्हाला पाहायचंय. तर सामन्याला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. सलामीची जोडी तयार आहे. गिरीश कोचरेकर याच्याकडे षटक सोपवलंय मंगेशने. पाहूया गिरीश कशा पद्धतीने गोलंदाजी ते करतोय. सिमेंटचे जे बाक आहेत, कठडे आहेत, तिथे जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी थोडस बाउंड्री लाईनच्या मागे बसा, कारण लास्ट मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे. आपल्यामुळे अडथळा इथे निर्माण होऊ नये हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आमचे कार्यकर्ते तुमच्या जवळ येतात, त्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे थोडस मागे मागे बसा प्लीज. तोपर्यंत अंपायर मॅच सुरू करू शकता, कारण कार्यकर्ते आता त्या दिशेने वाटचाल करतायत. सर्व प्रेक्षकांना योग्य ठिकाणी ते बसवतायत. मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल घेऊन तयार होतोय गिरीश कोचरेकर. समोर आहे शाहिद. पहिला बॉल फ्रंट फुटवर येत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर बाहेर होता. पंचांचा इशारा, हा वाईड बॉल आहे. वाईडने सुरुवात झाली या षटकाची. पॉवर प्लेचा किंग शाहिद, मॅन फ्रॉम आंबिवली कल्याण. दुसऱ्या बाजूला नाशिकचा खेळाडू मुन्ना शेख. अर्धशतक ठोकलं होतं या स्पर्धेमधलं चौथं त्याने. सुमित डेकले, थॉमस डायस, रविराज अहिरे आणि त्यानंतर मुन्ना. ओर पिच बॉल समोर खेळलाय चांगला. ब्रिलियंट टायमिंग इथे पाहायला मिळालं फलंदाज शाहिदच्या बॅट मधून. पॉवर प्लेचा बेताज बादशाह आहे शाहिद, आणि अशा लेंथवर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. स्लाइटली ओव्हर पिच समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचं तंत्र या खेळाडूला माहिती आहे, आणि खूप दमदार फटका. चांगल्या टायमिंगच्या जोरावर बॉल सीमा पार. षटकार. षटकार स्वॅग नुसार आणि मीठ स्वादानुसार. त्याच वेळेला मजा येते जेवण्याची आणि क्रिकेटची. चांगला फटका. आणखीन एक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. स्वॅग दाखवला. आता आम्ही दाखवणार तुम्हाला आम्ही कोण आहोत हे इथे सांगणार हा चेंडू होता. आणि गिरीश कोचरेकरला अचूक त्याचं माहेरघर का म्हणतात. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक सजवला. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कॅप्टन तिथे होता. फसला फटका शाहिदचा, कारण इथे टायमिंग चुकलं आणि एक सुंदर झेल पकडला फलंदाज बाद. 7-1. कुणाल जी, काफी बढ़िया बैटल देखने मिला. पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक लगाया, 6 हासिल किया, और दूसरी गेंद पर उसी तरह से स्ट्रोक खेलने के लिए ललचाया, और उसके बाद वापस लौटना पड़ा शाहिद को. गिरीश कोचरेकर कमबॅक करते हुए. खूपच चांगलं कमबॅक.
हे होणं गरजेचं आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. सहजासहजी सामना सोडायचा नाहीये. मग संघ कुठलाही जिंको, विजय क्रिकेटचा झाला पाहिजे. शाहीचा हा फटका पुन्हा एकदा पहा. बॅट पासून नियंत्रण थोडंसं चुकलं. एक जो हात होता तो थोडासा सुटला आणि तो दाखवतोय की बॉटमला लागला हा बॉल बॅटच्या. यस, तसंच झालंय आणि त्याचमुळे जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि निराश आहे शाहिद. भरपूर वेळेला असं होतं, बॉटमला लागला बॉल, एलिव्हेशन मिळालं नाही, परंतु इथे बाद होतोय. गिरीश कोचरेकरचं कौतुक व्हायला पाहिजे. एक षटकार, त्यानंतर प्रत्युत्तर, विकेट. टीमची धावसंख्या 7-1. टीम के शारिक 11 भोपाल. नवीन फलंदाज राकेश उर्फ जॉन्टी खेळण्यासाठी जाईल. राकेश यादव यावेळेला ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड मिडऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल. खातं उघडलं जाते राकेश यादवचं. टीमची धावसंख्या 8 वर. चांगली गोलंदाजी, इन स्विंगरचा चांगला प्रयत्न होता या ओव्हरमध्ये गिरीश कोचरेकरचा. मागच्या मॅच मध्ये रणनीती वेगळी, या मॅच मध्ये रणनीती वेगळी. एकमेकांशी बोलतायत, खास करून कॅप्टनशी चर्चा करत असताना गिरीश कोचरेकर. भरपूर वेळेला कॅप्टन्सी असते गिरीश कोचरेकरच्या खांद्यावर, परंतु या स्पर्धेमध्ये कॅप्टन आहे मंगेश आणि इथे चर्चा होते. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मॅच मोठी आहे. इथून पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर, जिंकलात तर सुपर 6 मध्ये उद्या खेळण्याची संधी. 5 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रहार ट्रॉफी मध्ये 5व्या पर्वामध्ये आपण आहोत. नौशादभाई शिकलगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हा एक भव्य दिव्य सोहळा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय पहा. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका. मुन्ना सेन्सिबल क्रिकेटर. भरपूर वेळेला आपण पाहतो शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न त्याचा असतो. 6 ओव्हरचा सामना, 8 ओव्हरचा सामना, 10 ओव्हरचा सामना. या मोठमोठ्या षटकांच्या सामन्यामध्ये महत्वाचा खेळाडू म्हणून नेहमीच या संघाच्या दरम्यान तो खेळताना दिसतो. पहिल्या सामन्यामध्ये देखील 6व्या षटकापर्यंत तो खेळला. अर्धशतक त्याने ठोकलं होतं. बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिजन मध्ये पुन्हा एकदा 1 रन मिळते राकेश यादवला. जॉन्टीच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 रन. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 10. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे बॅटल चांगलं रंगेल. शेवटपर्यंत चुरशीची लढाई होईल याच्यामध्ये शंका नाहीये, कारण आजची रात्र कोणाच्या नावावर. सकाळ तर दुपार तर होती मी म्हणेन टीम के शारिक 11 भोपालच्या नावावर, कारण याच टीमच्या विरुद्ध पहिला सामना आज रंगला होता आणि तो सामना जिंकला होता. 99 रनचं लक्ष ठेवलं होतं. मुन्ना शेखने 51 केल्या होत्या. तोच मुन्ना खेळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मुन्नाने. पॉइंटला रन घेण्याचा प्रयत्न वेगाने इथे पूर्ण झाली आहे ही रन. अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 रन घ्यायला हरीनच व्हावं लागलं. ज्या पद्धतीने धावला इथे राकेश मुन्नाच्या बरोबरीने. 1 षटकाचा खेळ संपला. आकड्यांचा खेळ 11 आणि 1 विकेट मात्र बाद होते. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. कुणाल जी, अच्छा कमबैक गिरीश ने यहाँ किया. एक विकेट भी हासिल किए और सिर्फ 11 रन खर्च किए, क्योंकि जब ये मैच शुरू हुआ था पहली गेंद वाइड थी, उसके बाद पहली गेंद पर एक 6 आया था, मगर अच्छा कमबैक करते हुए विक्रोलियंस को पहली ओवर में मैच में वापस लाया. तो यहाँ से अच्छी मैच होने के आसार संभावना जरूर होगी. कुणाल जी हो, तत्पूर्वी आपण चर्चा करू या स्पर्धेमध्ये 70-70च्या माध्यमातून ऑफिशियल्स आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आयोजकांच्यासाठी टी शर्ट्स बनवण्यात आलेले आहेत. आणि अमन स्पोर्ट्स, ब्रँडेड स्पोर्ट्स, बियाला स्पोर्ट्स, पाटील स्पोर्ट्स, सिवान स्पोर्ट्स, स्पोर्टिक्स स्पोर्ट्स यांचे देखील आम्ही आभारी आहोत. टीमसाठी टी शर्ट्स यांच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या आहेत. या सर्व स्पोर्ट्सचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 हे प्रेक्षक पहा भरपूर मोठ्या संख्येने जुळले गेलेले आहेत आमच्या बरोबरीने या 5व्या पर्वामध्ये. या सर्व प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत. तुम्ही देखील केंद्रबिंदू आहात, घटक आहात या स्पर्धेचे. 5 वर्ष साक्षीदार राहिले ते प्रेक्षक. 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाखापर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली. दरवर्षी या स्पर्धेची अनाउन्समेंट होते आणि 1 वर्ष म्हणजे आता पुढच्या वर्षीची स्पर्धा कधी होईल याची अनाउन्समेंट 1 वर्ष अगोदरच केली जाते. अशी एक महाराष्ट्रातली अग्रमानांकित स्पर्धा. नौशादभाई शिकलगार कडक शिस्तीचे तर आहेतच ते, परंतु सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. शिस्तीचं पालन, वेळेचं पालन त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं.
निर्धारित वेळेमध्ये सामने कसे संपतील, नियोजनबद्ध क्रिकेट स्पर्धा कशा पद्धतीने आपण गोरेगावकरांना देऊ शकतो याचा मापदंड त्यांनी आतापर्यंत सेट केलाय. त्याचमुळे महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावर याही स्पर्धेची चर्चा होत असते. दुसरं षटक इथे टाकण्यासाठी येतोय तरुण जाधव. तर तरुण जाधव या मॅच मध्ये खेळण्याची संधी दिली आहे या खेळाडूला आणि महत्वाचा बदल डू ऑर डाय अशी कंडिशन आहे दोन्ही टीमसाठी. त्यामुळे इथे संधीचं सोनं करावं लागेल. परंतु समोर मुन्ना आहे, मुन्नाला रोखणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 2 बॉलमध्ये 2 रनवर तो खेळतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह, नजर पहा किती स्थिर आहे मुन्नाची. जिथे फटका खेळायचा आहे तिथे त्याची टोपी आणि त्याच्यातून त्याचे 2 डोळे सरळ तुम्ही पाहू शकता. तिथेच खेळला जातो त्याच्या बॅटमधून फटका. नचाकत, ताकद, टायमिंग सर्व काही जुळताना दिसतं ज्यावेळेला मुन्ना अशी बॅटिंग करतो. मजा येते मुन्नाची बॅटिंग बघायला, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्यावेळेला अशा पद्धतीने खेळतात, काही क्रिकेटचे कॉपीबुक फटके सजवतात, त्यावेळेला मन प्रसन्न होतं, टेन्शन थोडंसं दूर होतं. तरुणचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावर होता. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जातोय, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन थोडीशी डोकेदुखी तर आहे गोलंदाजासाठी. लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करावी लागते गोलंदाजाला. तरुण नाव तरुण आहे परंतु एक्सपिरियन्स पाहिजे गोलंदाजीचा. यावेळेला खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि इथे येतोय जॉन्टीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. तर चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे जॉन्टीच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. जसा बॉल आउट स्विंगर होता त्यावर तुटून पडला. स्क्वेअर ड्राईव्ह सजवत असताना खूप चांगला मिलाफ बॅट आणि बॉल मधला, खूप चांगला संगम. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. चांगला ड्राईव्ह, 4 रन. पुन्हा एकदा मी त्या प्रेक्षकांना विनंती करतोय, लक्षात घ्या शेवटचा सामना आहे. कार्यकर्ते आमचे तुमच्यापर्यंत येतील त्या अगोदर थोडंसं मागे बसा. ही आपली स्पर्धा आहे. गोरेगाव मध्ये आपण अनेक पाहुण्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. खेळण्यासाठी दूरदूरवरून खेळाडू आलेले आहेत. तुमच्यामुळे गालबोट लागू देऊ नका या स्पर्धेला. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, त्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडंसं मागे बसा. जे सिमेंटचे बेंच आहेत त्याच्यामध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना देखील विनंती आहे मागे जाऊन बसा, कारण तिथून बॉल अडू शकतो, थांबू शकतो. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या संघाचं नुकसान होऊ शकतं. रन झालेले 16 एक चौकार आलाय. 6 षटकांची ही लढत. उद्या 8 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक सामना हा 8 षटकाचा असेल. त्यामुळे तुम्हाला आजपासून आम्ही महत्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय की ठीक सकाळी 11:30 वाजता 11:30 रिपोर्टिंग टाइम आहे. जो संघ उद्या खेळणार आहे क्रिकेट पंडित वरळी उमेश 11, आणि या मॅच मधून विजेता संघ, पहिली लढत असेल उद्या ठीक 11:30 वाजता दोन्ही संघांनी उपस्थित राहायचंय. सेकंड मॅच आहे टर्फ ॲडिक्ट बोरिवली विरुद्ध शाहरुख 11 अंधेरी. सेकंड मॅच B1 वर्सेस A2. तिसरा सामना आहे GI11 विक्रोळी म्हणजे C1 वर्सेस LK स्टार राजकोट गुजरात B2. हा तिसरा सामना असेल. सुपर 6 मधला 8 षटकांचे सामने उद्या खेळवले जातील. चला, आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचलेत. सामना पुन्हा एकदा आपण सुरू करावा. रन झालेले 16. रेलिंग्स आहेत त्याच्या मागे जाऊन सामना पाहण्याची कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतोय, कारण उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या 8 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आज जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे उद्या कृपया बसू नका. रेलिंगच्या मागे जाऊनच तुम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे. चालू करा, सामना चालू करा. तर
रन झालेले 16, 16 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा प्रेक्षकांना नम्रतेचं आव्हान, उद्या 11:30 वाजता स्पर्धा सुरू झाल्यानंतर आता जिथे तुम्ही बसलेला आहात ग्राउंडच्या आतमध्ये तिथे कृपया कोणी बसू नका. उद्या रेलिंगच्या मागूनच तुम्हाला स्पर्धा पाहावी लागेल, कारण 8-8 षटकांचे सामने आहेत. हे सर्व कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. चांगली लाईन, यावेळेला पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये आणलेला बॉल तरुणचा. तरुण चांगली गोलंदाजी करत असताना, तरुणाईचा खेळ आहे असं म्हणतात की भारतामध्ये 67% तरुण आहेत. अशा परिस्थितीमध्ये तरुण आता गोलंदाजीसाठी आलाय. चांगलं षटक इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. एक चौकार आलाय, परंतु काही डॉट बॉल देखील त्याच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकले, 5 रन खर्च केले, रन झाले 16, 16 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकिंग एंडला जॉन्टी राकेश. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे एकच रन मिळेल जॉन्टीला. या सिंगलच्या जोरावर टीमच्या धावसंख्येत भर पडते. रन झालेले आहेत 17. मुन्ना शेखचा रोल या सामन्यामध्ये खूप महत्वाचा असेल. मागच्या सामन्यामध्ये लगेच विकेट बहाल केली होती मुन्नाने. मुकेश दासच्या गोलंदाजीवर तो आउट झाला होता, ज्या वेळेला त्यांच्या विरुद्ध G11 विक्रोळी खेळत होता. नक्कीच त्यानंतर एक टीम मिटिंग झाली असेल. या सामन्यामध्ये तसं होता कामा नये. थोडासा चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे असं सांगितलं असेल टीम मेंटॉर हकीम शेख यांनी, हकीम भाई यांनी. तरुण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, आणि आता मुन्ना पाहूया कसा खेळ करतोय. यावेळेला खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर वरून तो कव्हर्सच्या दरम्यान धावत आला, तोपर्यंत 1 रन मिळते. हे फटके खरोखर डोळ्यामध्ये कैद होतात ज्या वेळेला मुन्ना अशा पद्धतीने बॅटिंग करतो. नाशिकचा खेळाडू आहे, एक अर्धशतक त्याने या स्पर्धेमध्ये ठोकलेला आहे. आणि ज्या वेळेला कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पुलचा फटका लेफ्ट हँडेड बॅट्समन सजवतात त्यावेळेला डोळ्यामध्ये कैद करण्यासारखे त्याचे फटके असतात. परंतु सध्या तरुणची गोलंदाजी खूप चांगली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 7 रन त्याने खर्च केलेले आहेत. एक चौकार आला होता जॉन्टीच्या बॅटमधून, तो जॉन्टी स्ट्राईकला. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय जॉन्टीने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावत, परंतु क्षेत्ररक्षण खराब. आणि इथे येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर हे षटक थोडस खराब ठरलं, कारण इथे मिसफिल्डचा चौकार येतोय. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 22, 1 विकेटचं नुकसान. अच्छी गेंदबाजी रही कुणाल जी इस ओवर में भी. तरुण की इस मैच में उन्हें शामिल किया गया है. गिरगांव एक्सप्रेस के नाम से भी जाने जाते हैं तरुण जाधव. और देखिए आखिरी गेंद पर थोड़ी सी मिक्स फील्ड हुई जरूर, मगर अच्छी गेंदबाजी रही. अभी भी 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. मैच 22 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. दोनों तरफ जाता हुआ ये मुकाबला पहले 2 ओवर में. अभिषेक आंगणे तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, परंतु भरपूर कमी वेळेला अभिषेक आंगणे क्षेत्ररक्षक म्हणून असतो. आता तो विकेट कीपर म्हणून पुन्हा एकदा तैनात होईल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विकेट कीपर म्हणून त्याची भूमिका खूप चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक म्हणून आता इथे चौकार मिळालाय टीमला. आणि त्यामुळे टीम के शारिक 11 भोपाळची धावसंख्या आहे 22, 22, 1 विकेटचं नुकसान. दोन ओव्हर नंतर 22 ला 1, 11ची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालंय. गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा प्रहार एंडकडून गोलंदाजीसाठी. यावेळेला फटका चांगला. बढ़िया स्ट्रोक मुन्ना की बल्ले से आता हुआ कुणाल जी. थोड़ा सा क्रिकेट बिल्डअप हो रहा था, बड़े बड़े स्ट्रोक नहीं लग रहे थे क्योंकि 2 ओवर में सिर्फ 22 रन आए थे. मगर इस ओवर की शुरुआत काफी बेहतरीन की मुन्ना ने और पहली गेंद पर छक्का जड़ा गिरीश के कोचरेकर के खिलाफ. किती वेळ शांत ठेवाल या मुन्नाला. नाव मुन्ना आहे, परंतु फटकेबाजी आणि फलंदाजी भरपूर आक्रमक तो करताना दिसतो. थोडासा शांत वाटतो, स्वभावाने शांत आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर शांत सुरुवात, परंतु त्यानंतर आक्रमक खेळ याची प्रचिती तमाम क्रिकेट रसिकांना आली आहे. बॅक टू बॅक दुसरा बॅट
मधून सलग दुसरा षटकार. और एक स्लॉट में ही और उसका फायदा यहाँ उठाते हुए मुन्ना बैक टू बैक दूसरा बड़ा स्ट्रोक आता हुआ मुन्ना के बल्ले से, और इसी के लिए जाने जाते हैं कलात्मक और आक्रामक दोनों अंदाज में बल्लेबाजी करते हैं. अब तक कलात्मक थे, अभी आक्रामक. बड़ा स्ट्रोक. गिरीश कोचरेकरचं भव्य स्वागत. बॅक टू बॅक 2 षटकार. मी मगाशीच उल्लेख केला, हा थोडासा शांत दिसेल परंतु नंतर आक्रमक होईल. हकीमबाई आणि टीम मॅनेजमेंटने नक्की सांगितलं असेल या मॅच मध्ये काय करायचंय मुन्ना तुला. शांत जरी खेळला तरी विकेट टाकू नको, शेवटपर्यंत लढायचंय हेच इथे दाखवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या होत्या, गिरीशने 1 विकेट मिळाली होती. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेले आहेत. 23 धावा खर्च केलेले आहेत गिरीशने आतापर्यंत. त्याच्या स्पेलच्या दरम्यान रन झालेले आहेत 34. आतापर्यंत खेळ पाहिल्यानंतर या टीमच्या विरुद्ध फलंदाजी करायला आवडतं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिल्या सामन्यामध्ये 16 चेंडूमध्ये 51 धावा ठोकल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावा. मुन्नाच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेत. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय मुन्ना शेख. गिरीश पुन्हा एकदा तयार. यावेळेला कट केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक चौकार इथे मुन्नाच्या बॅट मधून. दमदार खेळ, टाळ्यांचा गजर करतायत प्रेक्षक. ही खासियत आहे या प्रेक्षकांची आणि तेवढीच खासियत आहे फलंदाजीमध्ये मुन्ना शेखची. कुणाल जी और एक बेहतरीन स्ट्रोक आता हुआ मुन्ना के बल्ले से बैकफुट पर गए, पॉइंट की दिशा में एक बेहतरीन स्ट्रोक खेला. इस पर थोड़ी सी पीछे की थी मगर इसको भी भाप लिया और एक चौका जड़ दिया मुन्ना ने. चांगला खेळ. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये फेल झाला परंतु या सामन्यामध्ये मुन्ना पास हो गया असं म्हणायला काही हरकत नाहीये. दमदार बॅटिंग सध्या तो करताना. यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न होता बॅकफुटला जात असताना आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. 1.1 मिलियन व्ह्यूवर्स आतापर्यंत या स्पर्धेला लाभलेले आहेत. 11 लाख प्रेक्षकांनी प्रहार चषक 2021 70 लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब वर पाहिलेला आहे. त्या सर्व तमाम प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणखीन एक स्क्वेअर ड्राईव्ह. यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे होता तरी देखील बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. गिरीश के खिलाफ एक के बाद एक बेहतरीन स्ट्रोक आते हुए मुन्ना लय में आते हुए और एक बड़े स्कोर की तरफ सारी की लेवन भोपाल जाती हुई. मुन्ना 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 और मुन्ना. मागच्या सामन्यामध्ये फेल होता, या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं परंतु गिरीशचं स्वागत पहा या ओव्हर मध्ये. 2 षटकार 2 चौकार 1 डॉट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत आलाय. मुन्ना इथे खूप दमदार बॅटिंग करत असताना. फेलचा अर्थच मुळी तो होतो फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग FAIL आणि इथे भरपूर शिकलाय. मागच्या इनिंग पासून मुन्ना या मॅच मध्ये 9 चेंडूचा खेळ त्याने साकारलाय. 24 धावा. राकेश जॉन्टी त्याला साथ देतोय. 11 रन त्याच्या खात्यामध्ये आणि या षटकामध्ये आतापर्यंत असं वाटतंय की कुठेतरी इंटरनॅशनल कोड डायल केलाय गिरीशच्या विरुद्ध. 6-6-4.4. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आता पाहायचंय मुन्ना कसा खेळतोय. रन झालेत 42. तिसरं षटक सुरू असताना गिरीश कोचरेकर या तिसऱ्या ओव्हरच्या दरम्यान अतिशय महत्वाची लढत. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये. मुन्नासाठी हा चेंडू. पुन्हा एकदा चान्स घेतला होता मुन्नाने. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 14च्या सरासरीने रन केलेले आहेत टीम KK शारिक 11 भोपालने आतापर्यंत 42. 1 विकेट गमावल्यानंतर. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने मिली कुणाल जी इस ओवर में. गिरीश जो मेन गेंदबाज है इस टीम के ऊपर ही हल्ला बोल दिया और 20 रन चुरा लिए इस ओवर में. तो देखना होगा इसके बाद कमबैक करना होगा, विकेट लेनी होगी और दबाव बढ़ाना होगा.
हो, दबाव इथे निर्माण करणं गरजेचं आहे. विकेट घ्याव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला अशी परिस्थिती होती अमान स्पोर्ट्स विरारची, त्यावेळेला मी हेच वक्तव्य केलं होतं की कुठेतरी विकेट्स पाहिजेत. आकाश चिंदारिया रनआउट झाला, कमबॅक झालं विक्रोलियन्सचं. त्यानंतर कमल मोर्याने चांगली गोलंदाजी केली आणि निखिल बागुलचं कौतुक व्हायला पाहिजे. निखिलने खूप महत्वाची षटकं हाताळली आणि सामन्याला कलाटणी दिली. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या, 3 विकेट्स त्याने घेतल्या. अगदी तसा सामना इथे होईल का? परंतु सध्या तरी मी म्हणेन खूपच चांगली फलंदाजी मुन्नाने केली आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावा, 240चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे. आणि आता राकेशने 6 चेंडूमध्ये 11 धावा केल्यात. दबाव तर नक्की आहे. तरुणने या अगोदरचं षटक खूप चांगलं टाकलं होतं फार एंड कडून. आणि हे पहा विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवर. मेट्रो लाईन, त्याच्यानंतर तो हायवे, त्यावर वाहनांची वर्दळ आणि त्याचबरोबर बाजूला लागूनच असलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रीडांगण. रात्री फ्लड लाईट्स मध्ये हे क्रीडांगण कशा पद्धतीने दिसतं याची एक झलक 70-70 लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉपच्या स्क्रीनवर, स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही टिपू शकता. खूपच चांगलं हे क्रीडांगण. 38 सर्कल पाहना किती चांगलं इथे आखण्यात आलेलं आहे. क्रीज मार्किंग सतीश कुरूप आणि त्यांची टीम इथे क्लीन बोल्ड. प्लेड ऑन झालाय फलंदाज जॉन्टी. यश मिळते तरुणला. नाव तरुण आहे परंतु अनुभव चांगला आहे तरुणकडे आणि ते आणखीन एक धक्का दिलाय के शारिक 11 भोपालला. 42ला 2. विकेट आना जरूरी था. अगर उसका ग्राफ नीचे आना है तो विकेट आना जरूरी था. यहाँ वही देखने मिला और तरुण को कामयाबी हासिल हुई. कुणाल जी इसके पहले ओवर में भी काफी बढ़िया गेंदबाजी की थी. हालांकि थोड़ी सी मिक्सफील्ड हुई थी उनकी गेंद आखिरी गेंद पर, मगर इस ओवर की शुरुआत काफी बढ़िया हुई. विकेट मिला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेलाय उमर खान. मिस्टर युएई पहिला असा टेनिस बॉल क्रिकेटर आहे ज्याने युएई मध्ये म्हणजे दुबई टुर्नामेंट मध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. आणि ही मागच्याच आठवड्यामध्ये त्याने किमया केलेली आहे एपीएलच्या दरम्यान. एक महत्वाचा खेळाडू मिस्टर युएई या नावाने आता प्रसिद्ध झालेला आहे उमर खान. 42ला 2. चौथं षटक सध्या मार्गस्थ. तरुणला मिळतंय यश आणि हे यश खूप घवघवीत आहे कारण जॉन्टीला त्याने बाद केलंय. आता उमर खान जो टीमचा लीडर आहे, कॅप्टन अशा पद्धतीने खेळतोय. खूप मोठी उपाधी त्याला मिळाली आहे मिस्टर युएई. अखाती देशामध्ये सातत्याने त्याची वारी असते. तिथे जाऊन त्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. पहिला असा खेळाडू ठरलाय महाराष्ट्रातला क्रिकेटर ज्याला बाईक मिळाली आहे दुबईमध्ये. काल रात्रीच तो दुबईमधून भारतामध्ये आला. आज त्याचा संघ पहिला सामना जिंकला. त्यानंतरचा सामना ते पराभूत झाले GI11 विक्रोळीच्या विरुद्ध. परंतु हा सामना प्रतिष्ठेची लढाई. आव्हान कायम ठेवायचं आहे या स्पर्धेमध्ये. जिंकणं दोन्ही टीमला गरजेचंच आहे. विक्रोळी देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीत. तरुण जो बदल त्यांनी केलाय, पहिल्या 2 मॅच मध्ये तो नव्हता, या मॅच मध्ये त्याला घेतलंय. आतापर्यंत 7 बॉल त्याने टाकलेत, 11 रन, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. वेगाने टाकलेला चेंडू परंतु मिस्टर युएईच्या बॅटमधून षटकार येतोय. कडक स्ट्रोक. इन्हें मुंबई के मैच विनर भी कहते हैं. उमर खान. ओके खान, उमर खान. आणि काय फटका सजवलाय तरुणचं. या बॉलवर स्वागत. स्लॉट मध्ये बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. मॅक्सिमम चांगली फलंदाजी. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. खूप चांगली ऍक्शन आहे तरुणची परंतु एक चूक केली. पुढे टाकण्याचा प्रयत्न. क्रीजच्या आतमध्ये जाऊन उमरने हा बॉल फेकलाय समोर. साइड स्क्रीनच्या वरून 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या 48. चौथं षटक सुरू असताना 6 षटकांची लढत. आजच्या रात्रीतला अंतिम सामना. गती कमी केली. स्लोअर 1 होता. पिक करू शकलेला नाहीये उमर. रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. हलकीशी अपील केली तरुणने परंतु गती परिवर्तन खूप महत्वाचं असतं प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये. आणि ज्यावेळेला रात्रकालीन क्रिकेट तुम्ही खेळता अशा परिस्थितीमध्ये फ्लड लाईट्स मध्ये बोटांची हालचाल ओळखणं फलंदाजाला तेवढंच कठीण जातं. अशा परिस्थितीमध्ये एखादा वेगवान चेंडू आणि त्यानंतर जर तुम्ही स्लोअर 1 टाकत असाल बुचकळला जातो बॅट्समन. आणि तेच झालं.
थांबला उमर, बॅट फिरली नाही उमरची, डॉट बॉल आलाय. तरुण 17 रन खर्च केलेल्या त्याच्या आतापर्यंतच्या या स्पेल मध्ये. पहिलं षटक 11 रन, मिस फिल्डिंगचा चौकार शेवटच्या चेंडूवर अभिषेक आंगळेने, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं या षटकामध्ये 1 षटकार, 1 डॉट बॉल, 1 विकेट, 3 बॉल टाकून झालेत, 6 रन त्याने खर्च केलेत, 48 धावा स्कोअर बोर्डवर आहेत. उमर सध्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आडव्या बॅटने पुल केलाय. कार्निवल सिनेमा थिएटर मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी प्रहार ट्रॉफी, प्रहार षटकार. जी उमर खान शो शुरू होता हुआ, बेहतरीन बल्लेबाजी, यहाँ ताबड़तोड़ अंदाज में बल्लेबाजी करते हैं, बड़े बड़े स्ट्रोक लगाते हैं और शुरुआत हो गई है उमर के बड़े बड़े स्ट्रोक की. तुलनाच नाही आहे खेळाडूची या फलंदाजाची, कारण पहा ना जसा मैदानामध्ये गेला, समोर 1 षटकार ठोकला, त्यानंतर बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं, कार्निवल सिनेमाच्या दिशेने एक मोठा षटकार. चांगलं टायमिंग उमरच्या बॅट मधून. हे प्रेक्षक पहा, अखंड जनसमुदाय लोटलाय ही प्रहार ट्रॉफी. खास करून दत्ताभाऊ चव्हाण तिथे दिसतात, त्यांचं सहर्ष स्वागत. श्रेयस इंदुलकर आहेत, मार्क्स मध्ये आहेत, परंतु तरी देखील ओळखलं जाऊ शकतं त्यांना. एक मोठा क्रिकेटर, मोठा क्रिकेटपटू, त्यांचं सहर्ष स्वागत. हे आमचे प्रेक्षक मायबाप, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठी लढाई. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे कदाचित या स्पर्धेमध्ये ते खेळताना दिसलेले नाहीयेत. कदाचित उद्या त्यांना तुम्ही इन ऍक्शन पाहू शकता, हीच अपेक्षा आहे, कारण हे आवडतं क्रीडांगण आहे त्यांचं. एक बाईक त्यांच्या नावावर आहे श्रेयस इंदुलकरच्या, त्यामुळे आम्हाला आवडेल ज्यावेळेला ते खेळतील समालोचन करायला. यावेळेला उमरच्या बॅट मध्ये एक धमाका, हा धमाका पलीकडे आणखीन 1 षटकार. या षटकामध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. संपूर्ण जबाबदारी आता मी माझ्या खांद्यावर घेईन, मी करून दाखवेन, आणि हेच तर करून दाखवले या ओव्हरच्या दरम्यान उमर खानने. दमदार खेळ, 4 चेंडूमध्ये 18 धावा त्याची धावसंख्या. जी बहुत ही बढ़िया बैटिंग होती हुई पहले 2 ओवर में स्कोर को कंट्रोल किया था, मगर उसके बाद तीसरे ओवर में मुन्ना ने काफी बढ़िया बल्लेबाजी की, और इस ओवर में अगर देखा जाए तो उमर खान काफी बड़े बड़े हिट लगा रहे. क्रीजच्या खोलीचा किती चांगला वापर. हिट विकेट होण्याची शक्यता होती, परंतु स्वतःला किती चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही ते चित्र पाहिलं, आणि उमर याच खेळासाठी जाणला जातो. ताकद त्याच्याकडे आहे, टायमिंगच्या जोरावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर टोलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, आणि चांगला खेळ आतापर्यंत त्याने दाखवलाय. आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये आपली तुलना कधीच कोणाशी करू नका. चंद्र आणि सूर्य आपल्या वेळेतच चमकतात. सकाळी आपण पाहिलं मुन्नाने चांगली बॅटिंग केल्याने आता रात्रीच्या खेळामध्ये उमरचा खेळ. 4 चेंडूमध्ये 18 धावांची अफलातून आणि आक्रमक खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल येतोय, तोपर्यंत 1 रन मिळते, आणि या ओव्हर मध्ये या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत. आता स्कोर बोर्डवर 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 रन, 15.25 सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालं टीम के शारिक 11 भोपालला, आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 विकेट गमावल्यानंतर 61. उसके बाद अगर देखा जाए तो 2 ओवर में काफी बढ़िया बल्लेबाजी हुई. अब शारिक 11, उमर 11 काफी बढ़िया खेल रही है, मगर आने वाली 2 ओवर में कमबैक करना होगा विक्टोरियंस को. उमर खान किस तरह से बल्लेबाजी करते आने वाले समय में वो देखना होगा. प्रहार ट्रॉफी 2021. एक गोष्ट अजून या षटकामध्ये पाहायला मिळाली की तरुणने ज्या वेळेला षटकाला सुरुवात केली, पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आणि त्यानंतर 3 षटकार 1 सिंगल आली. म्हणजेच यानंतरच्या ओव्हरमध्ये देखील मुन्नाकडे स्ट्राईक नाहीये, या षटकामध्ये देखील मुन्नाकडे स्ट्राईक नव्हती, त्यामुळे नॉन स्ट्रायकिंग एंडला तो भरपूर वेळ थांबलाय. तो पाहूया नेक्स्ट ओव्हर मध्ये कधी स्ट्रायकिंग एंडला येतोय, कधी त्याच्या बॅटमधून रन येतात. परंतु ज्या ज्या वेळेला असा थोडासा स्टॉप लागतो बॅटिंग मध्ये, त्यावेळेला थोडंसं कठीण जाऊ शकतं स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर मोठे फटके खेळणं. परंतु कौतुक व्हायला पाहिजे उमरचं. कॅप्टनने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि खूप चांगली बॅटिंग केली. कमल मौर्या
मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती कमलने या प्रहार एंडकडून, तोच गोलंदाजीसाठी समोर आहे उमर. रन झालेत 61 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 61 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 5. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. एक लॉंग ऑन आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. एक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे मोठी चूक केली आहे. आवश्यकता नव्हती, कारण आपण पाहिले सरळ बॅटने चांगली फलंदाजी केली. कमल मौर्याचं कौतुक व्हायला पाहिजे. डॉट बॉल त्याने टाकलाय, कारण मागच्याही सामन्यामध्ये कलाटणी देणारं षटक कमल मौर्य आणि निखिल बागुलने केलं होतं. काफी बढ़िया गेंदबाजी की थी पिछले मैच में भी कमल मौर्य ने. अच्छी गेंदबाजी करते हैं और इस तरह की विकेट हो तो काफी गेंद को घुमाव भी देते हैं. तेच करायचंय. या वेळेला तसाच फिरवलेला चेंडू, बॉल हवेत आहे, संधी आहे आणि या संधीचं सोनं कमल मौर्याच्या खात्यामध्ये यश मिळालं. उमर डॉट बॉलचा दबाव होता, बॉल समोरून फिरला आणि पहा समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. नॅचरल लेग ब्रेक, लेफ्ट हँडेड बॉलर ज्यावेळेला गोलंदाजी करतो हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. समोरून बॉल फिरवला, बाहेर निघणारा चेंडू होता आणि ते मिस टायमिंग झालं. बॉल हवेत गेला, डोकं वर गेलं स्ट्रोक खेळत असताना उमरचं, आणि त्याचमुळे एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं, परंतु इथे चूक केलेली नाहीये क्षेत्ररक्षक निखिलने. एक अप्रतिम झेल टिपला. फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम के शारिक 11 भोपालला. जी मगर बेशकीमती पारी खेल के वापस भी लौट चुके थे. 7 गेंदों में 19 रनों की पारी, उसमें 3 छक्के भी शामिल थे. देखना होगा इसी तरह से गेंदबाजी करते कमबैक करना होगा टीम विक्टोरियंस के लिए कमल मौर्य. मगर बल्लेबाजी के लिए भी मुन्ना मैदान पर है, उनका साथ देने टीम मामले मैदान के ऊपर. सुपर 6 ची ही लढाई आहे, जिंकणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये हेच दोन संघ आजच्या दिवसाच्या खेळामध्ये एकमेकांच्या समोर आले. 99 रनचं टार्गेट सेट झालं आणि तिथून पराभव झाला विक्रोळी संघाचा. त्याच पराभवाची परतफेड आता त्यांना या सामन्यामध्ये करण्याची नामी संधी चालून आलेली आहे. सुपर 6 तिकीट देखील त्यांना मिळू शकतं, परंतु सहजासहजी के शारिक 11 भोपाल हा सामना सोडणार नाहीयेत. कमल मौर्याचं मी कौतुक याच्यासाठी करतो की त्याने पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत या षटकाच्या आणि एक विकेट मिळवली आहे. 15.25च्या सरासरीने धावगती होती, त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम करणं गरजेचं होतं आणि कमलने ते करून दाखवलंय. परंतु आता लेफ्ट हँडेड बॅट्समन च्या विरुद्ध तो कशी गोलंदाजी करतो हे देखील पाहायचं आहे. दोन्हीही डावखरे फलंदाज आता मैदानामध्ये आहेत. मुन्ना आणि मुन्नाच्या बरोबरीने आता दिनू. ही चांगली रणनीती बॅटिंग करणाऱ्या टीमची. हे 4 बॉल तेवढेच महत्वाचे आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. कमल या वेळेला बॉल पिचिंग झाल्यानंतर बाहेर काढलाय, ही खासियत आहे. दोन्ही बाजूला हा चेंडू वळू शकतो आणि जर लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध तुमच्या भात्यामध्ये हा बॉल असेल तर विकेट कुठली असो, खेळपट्टी कुठली असो, मैदान कुठली असो, तुम्ही थांबू शकता फलंदाजांना. हे इथे दाखवलंय. मुन्ना होता समोर आणि मुन्नाला तर शांत ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे कमल मौर्याला. 3 डॉट बॉल या षटकामध्ये. 61 ला 3 टीम शारिक 11 भोपाल. चौथा बॉल विचार करतोय, विनिमय होतोय, बॉल टाकण्यासाठी तयार. यावेळेला फुल टॉस. इथे झालीये चूक, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय मुन्नाच्या बॅटमधून षटकार. मागचा चेंडू बाहेर वळवला आणि हा चेंडू मात्र फुल टॉस टाकला. इथे पहिलेच तयार होता मुन्ना. बॅट फिरली, बॉल सीमारेषा पलीकडे, मिड विकेटला 6 रन. 67 रन स्कोर बोर्डवर. चौथ्या चेंडूवर हा षटकार आलाय. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही संघर्षाची लढाई होईल. अडथळे पार करत करत तुम्हाला जायचंय सुपर 6 पर्यंत. हा प्रवास सोपा नाहीये प्रहार ट्रॉफीचा. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये व आकर्षक प्रहार ट्रॉफी. त्याच्यासाठी संघर्ष सुरू आहे. कमलने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये रन खर्च केलेत फक्त 6. 5वा चेंडू पुन्हा एकदा त्या साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत जाईल बॉल पर्यंत तोपर्यंत 1 रन मिळते.
अखेर हा चेंडू देखील एकच धावेसाठी. आणि या क्रीडांगणावर तसं पाहिलं तर एकेरी धाव जर आली तर डॉट बॉल सारखाच चेंडू असतो. षटकार चौकार त्याची आतिषबाजी नेहमीच होत असते. एकेरी धाव जर आली 10 रनचं षटक 9 रनचं षटक तर तेवढं महागडं षटक मानलं जात नाही या क्रीडांगणावर. 24 धावा चेस होताना पाहिलेल्या आहेत या अगोदरच्या स्पर्धेमध्ये. पहा ट्रॉफीमध्ये आपण रन होतात रन बरसतात. पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये 107 रनचं लक्ष्य पार झालेलं आहे 6व्या षटकामध्येच. स्ट्रायकिंग एंडला दिनू. खातं उघडायचं आहे. कमलने रन खर्च केले 7. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. दिनू पहिला बॉल फेस करेल. दिनूला बीट केले. विकेट किपर देखील बीट झालाय. इथे भरपूर वेगाने यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता अभिषेकचा. बाईटचा इशारा, परंतु गोलंदाजी आवडली असेल तर कमल मोर्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 4 ओव्हरमध्ये रन होते 61 आणि या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केले एका षटकाराच्या मदतीने फक्त 7. चांगली बॉलिंग. काफी बढ़िया गेंदबाजी यहाँ देखने मिली कुणाल जी. और हालांकि जब एक सिक्स तो जरूर आया मगर काफी बढ़िया गेंदबाजी की. इसी के लिए जाने जाते हैं कमल मौर्य. और अब जरूरत भी थी टीम को एक अच्छा ओवर आने की विक्टोरियन स्कोर. नहीं तो 100 का आंकड़ा यह जरूर आता था मगर यहाँ कम रन आने से दबाव थोड़ा सा बल्लेबाजों के ऊपर शिफ्ट होता हुआ देखने मिल रहा है कुणाल जी. यहाँ से जरूर एक आखिरी ओवर में 15 से 20 रन बनाने की कोशिश करेंगे. मुन्ना लय में है उनका साथ देने मैदान के ऊपर दी मुकाबले प्रहार ट्रॉफी 2021. निखिल बागुल कडे आता हे शेवटचं षटक. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने एक चांगली रणनीती इथे वापरली. दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आहेत आणि लेफ्ट हँडेड सीमरचेच आता षटक उरलेले आहेत. कारण या अगोदरचं षटक कमल मोर्याने टाकलं त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. आता निखिल जो मागच्या मॅचचा हिरो होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. 2 ओव्हरमध्ये 10 रन 3 विकेट्स त्याने घेतल्या. तो कशी गोलंदाजी करेल. गोरेगाव एन कडून मागच्या सामन्यामध्ये निखिलने खूप चमकदार कामगिरी केली. आता या सामन्यामध्ये त्याला कसोशीने प्रयत्न करावे लागतील. कसोटी असेल त्याच्यासाठी कारण दोन्हीही मातब्बर फलंदाज त्याच्या समोर आहेत. यष्टीरक्षक यष्ट्यांना चिटकून गोलंदाज तयार. निखिल 5 षटकानंतर 69. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च रन मिळेल दिनूला. पहिल्या बॉलवर सुटकेचा निश्वास नक्की सोडला असेल निखिलने, परंतु निखिल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. वाड्यावरून हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. या स्पर्धेमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल. मुन्ना ची रणनीती काय असेल. आतापर्यंत 13 चेंडू फेस केलेत. 31 धावांवर खेळतोय मुन्ना शेख. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये अपयश, तिसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 31. 5 चेंडू त्याच्याकडे आहेत. रन झाले 70. लॉस ऑफ 3 विकेट. टीम के शारिक 11 भोपाल उमर 11. वारंवार चर्चा होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदलाव केला जातो कारण दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. मुन्नाच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट. टायमिंग पहा किती चांगलं होतं. मॅग्निफिसंट षटकार मुन्नाच्या बॅटमधून. काय फटका आहे मुन्नाचा. मनगट आणि मनगडत जी ताकद जी धम्मक होती त्याच्या जोरावर बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. फ्लिक खूप चांगला करतो. कव्हर ड्राईव्ह खूप चांगले मारतो. ऑफ ड्राईव्ह जे गिरीश कोचरेकरच्या विरुद्ध त्याने ठोकले होते ते नेत्रदीपक होते. मजा येते मुन्नाची बॅटिंग बघायला. ज्यावेळेला तो लयीत असतो, रंगात असतो, ढंगात फलंदाजी करतो, मंत्रमुग्ध करून जातो तमाम प्रेक्षकांना. 76 रन झाले. 76. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. टर्न केल्या बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 रन पूर्ण होईल मुन्नाच्या माध्यमातून. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु दिनूने त्याला थांबवलंय. सिंगलच्या जोरावर 77 रन. पहिल्या 3 बॉलवर 8 रन खर्च केलेले आहेत निखिलने. कारण रन रेटच्या हिशोबाने रन केले तर 88चं टार्गेट सेट होऊ शकतं. 12 रन पर ओव्हर 85. 77 झाले. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक. फुल टॉस चूक केली आणि यावेळेला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. दिनूच्या बॅट मधून शानदार शॉट. अब दिनू ने भी हाथ खोल दिए. टॉस
फुल टॉस बॉल, घुटना टेक तमाशा देख, अशाच पद्धतीचा मराठीमध्ये बैठक. खूप चांगलं टायमिंग. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 83. या षटकामध्ये आतापर्यंत रन खर्च केले 14. बस याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. 2 लेफ्ट आर्म सीमर, 2 डावकुरे हाताचे फलंदाज आणि आतापर्यंत तुटून पडले त्या षटकावर दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, मागे येतोय, क्षेत्ररक्षक होता. मुन्नाने पहा किती वेगाने एक रन पूर्ण केले. दिनू पोचलाही नव्हता तर मुन्ना क्रीज मध्ये होता विकेट कीपर एंडला. एक रन इथे मिळते. शेवटचा बॉल फेस करण्याची संधी आता मुन्नाकडे असेल. मुन्ना खेळतो 38 वर. टीमची धावसंख्या झाली आहे 84. 84. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक. 84 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या सामन्यामध्ये 99 रनचं लक्ष ठेवलं होतं विक्रोलेंच्या समोर. तिथे टॉस त्यांनी जिंकला होता, फिल्डिंगच केली होती. मागचा सामना बॅटिंग करताना जिंकला होता विक्रोलेन्सने. या सामन्यामध्ये निर्णय त्यांनी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचाच घेतलाय, परंतु त्यांच्या समोर तेवढंच मोठं टार्गेट सेट केलंय 84 रनचं. उमर 11च्या संघाला मी पाहिलं जेव्हा जेव्हा टॉस जिंकतात बॅटिंग करतात. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर, ह्यूज हिट 6. षटकाराने समाप्ती इनिंग. हाफ ट्रॅकर, मोठा फटका. बस हाच फरक राहिला या इनिंग मध्ये. 2 लेफ्ट आर्म सीमर, त्याच्यामध्ये कमल मौर्याचं षटक चांगलं, परंतु निखिल बागुल वाचू शकलेला नाहीये. दोन्ही फलंदाज अगदी जंगलामधले वाघ किंवा सिंह धरा. एक वाघ होता, एक सिंह होता आणि दोन्हीही भुकेलेले होते आणि त्यांच्या समोर अशा पद्धतीने भक्ष्य जर आलं तर ते सोडणार नाहीत. हेच दिसलं या ओव्हरमध्ये. 44 रन केले 16 चेंडूमध्ये मुन्नाने आणि त्याला चांगली साथ दिली दिनूने. 19 रन केले उमर खानने 7 चेंडूमध्ये. जॉन्टीने रन केले 11. शाहिदला अपयश आलं एका षटकारानंतर, तो बाद झाला. 3 एक्स्ट्रा रन झाले 90. 91 रनचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये. आणि या सुपर 6च्या लढाईमध्ये कुठला संघ उद्या सुपर 6 मध्ये खेळेल हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आमचे बरं मित्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जुळतील. तत्पूर्वी बॉलिंग एनालिसिस वर एक नजर टाकूया. कमल मौर्याने एक षटक खूप चांगलं टाकलं, 7 धावा 1 विकेट. निखिलचं हे षटक शेवटचं 21 धावा त्या ओव्हरमध्ये. तरुणने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मार पडला. 2 ओव्हरमध्ये 30 धावा, इकॉनॉमी 15ची. गिरीश कोचरेकरचं पहिलं षटक 11 रनचं होतं, परंतु दुसरं षटक भरपूर महागडं ठरलं. त्याने 20 धावा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरमध्ये 31 रन खर्च केला गिरीश कोचरेकरने. इकॉनॉमी 15.50. 90 रन झालेत आणि 91 रनचं लक्ष आहे दुसऱ्या डावामध्ये. हे लक्ष कशा पद्धतीने पार होतंय, कुठला संघ जिंकेल हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत चंद्रकांत शेटे. चंदूजी, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित प्रहार ट्रॉफी 2021 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. 5वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. लीग पद्धतीचं फॉर्मॅट यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर काही नक्कीच आम्ही आभारी आहोत. अमोल भैया कीर्तीकर, त्याचबरोबर समीरभाई देसाई, दीपक ठाकूर
नगरसेवक हर्ष पाटील साहेब नगरसेवक, संदीप पाटील साहेब नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे तिन्ही नगरसेवक, त्याचबरोबर व्यंकटजी चिंदरकर, प्रदीपजी बणे, विवेकजी पिंपळीकर, सचिनजी माने, त्याचबरोबर भूषणजी राणे, सतीश कुरुप सर, DTH, त्याचबरोबर अमान स्पोर्ट्स, रेहान इलेक्ट्रॉनिक, शशिकांत डेकोरेटर, युनियन बँक, राजू ज्यांनी लाईटची व्यवस्था केली आहे, फुल टॉस बॉल या स्पर्धेसाठी जे वापरले गेले आहेत, अली असगर यांच्या माध्यमातून, अंगद सहानी विकेट जी बनवली गेली आहेत, त्याचबरोबर यासर खान, जितेंद्र केनी, साऊंड, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका आणि गोरेगाव पोलीस स्टेशन आम्ही यांच्या सर्वांचे आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेच्यासाठी जर पाहिलं गेलं तर जी किट्स बनवण्यात आलेले आहेत ऑलिएंटर्स आणि त्याचबरोबरीने ऑफिशियल्स आहेत त्यांचे किट 70-70 स्पोर्ट्स, तारिक सय्यद, त्याचबरोबर अमान स्पोर्ट्स, अब्दुल शिकलकर सर, त्याचबरोबर ब्रँडेड स्पोर्ट्स, बियाला स्पोर्ट्स, पाटील स्पोर्ट्स, जीवान स्पोर्ट्स आणि स्पोर्टिक यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर MK प्रॉपर्टीज चे जे जॉमी सर आहेत त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि आजच्या रात्रीमध्ये तिसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी विजयासाठी 91 धावांची आवश्यकता असणार आहे. विक्रोलियन्स विक्रोळीला शारिक 11 टीमच्या समोर 91 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. निखिल जाधव आणि मंगेश वैदी ही जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी NIPM चे जनरल सेक्रेटरी देवदत्त कल्याणकर सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करू. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित असणारी ही प्रहार चषक स्पर्धा नौशादजी शिकलगार या गोरेगावच्याच नाही तर मुंबईच्या क्रिकेटमधील एक असं व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहे ज्यांनी या क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न केलाय. नामवंत आयोजनामध्ये महाराष्ट्रातील येथे ही स्पर्धा देखील जाऊन बसलेली आहे, कारण त्यामागे नौशाद शिकलगार सरांची प्रचंड मेहनत आणि त्याचबरोबरीने एक मोठं आणि भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचली आहे. सुरुवात जर पाहिली हरिसर तर 2 ओव्हरमध्ये 22 होते, परंतु तदनंतर आक्रमण झाली. मुन्नाची बॅट बोलली, तदनंतर दिनू कांबळे चांगली बॅटिंग केली, मध्ये उमर आले त्यांनी देखील धडाकेबाज बॅटिंग केली आणि स्कोर जर पाहिलं तर बघता बघता खूप मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचला. 3 ओव्हर आहेत ज्यामध्ये जास्त रन आल्या नव्हत्या, पहिली दुसरी आणि त्याचबरोबर 5व्या ओव्हरमध्ये देखील 8च रन आले होते आणि बाकीचे जे 3 ओव्हर आहेत त्यावर हल्ले चढवले गेले आणि स्कोर जर पाहिलं तर मोठ्या दिशेने गेलाय. 91 धावांचा पाठलाग करायचा सर. सिचुएशन है, लेकिन यहाँ चंद्रकांत मुझे ऐसा लग रहा है कि विक्रोलियंस ने 20 रन ज्यादा खर्च किए. 70 शुड हैव बीन अ पार स्कोर और वो जो 20 ज्यादा एक्स्ट्रा खर्च हुए हैं उसको 3-6 के जरिए लेके वापस उसको इक्वेशन के हंट में आना ये एक कला है. 20 रन एक्स्ट्रा कंसीडर्ड बाय विक्रोलियंस फॉर श्योर. त्याचबरोबर ॲडी स्पोर्टच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समॅनसाठी बॅट देखील देण्यात येणार आहे. दुसऱ्या डावाकडे वळतोय ज्या ठिकाणी प्रहार चषकाच्या तिसऱ्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्या समोर आली आहे. एका बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आहे शारिक 11 भोपाळ म्हणजे सुमर. बिलाल शेख गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलला भिरकावून दिलं, सीमा रेषा पार, षटकार. इसी की मैं बात कर रहा था कि जो रन खर्च किए उसको वसूल करना पड़ेगा और वसूल इस तरह करना पड़ेगा कि कोई मौका नहीं मिलना चाहिए. अब बिलाल शेख से शुरुआत करवाई इस मैच में क्योंकि नासिम गुल्ली नहीं खेल रहे हैं. बिलाल से शुरुआत की और बिलाल और मंगेश आपस में कई बार खेल चुके हैं, एक दूसरे की खूबियां खामियां अच्छी तरह पता है और मंगेश ने बतौर कैप्टन बहुत ही जबरदस्त धमाकेदार ब्लॉकबस्टर शुरुआत की है. याही वेळेला आक्रमण बॅक टू बॅक दुसरा, परंतु पाहूया त्या ठिकाणी एक अप्रतिम कॅच घेतली गेली. वाह, कौतुक करावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस सर यासाठी म्हटलं जातं. असं वाटत होतं जवळपास षटकार गेला की काय, परंतु त्याचं रूपांतर कॅच मध्ये केलं. अब मेरे ख्याल से रेफर किया गया उस कैच को. एक ही रिव्यू है और वो रिव्यू
यहां पर मंगेश वैद्य ने लिया है तीसरे अंपायर के पास। क्या फोटो फिनिश वाला क्रिकेट था, बहुत डीप मारा था, लेकिन वहां का जो क्षेत्ररक्षक था उसकी भी तारीफ करनी होगी। उसने किस तरह से उसको रोका है, कैच है या नहीं, विकेट है या नहीं, यह सारा जवाब इस वक्त गुलदस्ते में बंद है और तीसरे अंपायर उसको देख रहे हैं। आउट इज द कॉल। अब इसमें मंगेश की भी गलती नहीं है, उसने इतना डीप मारा था लेकिन हवा में से उस गेंद को निकाल दिया और ये के शारिक 11 की ताकत है। बल्लेबाजों ने जो रन बनाए, अब गेंदबाज चार्ज हो चुके हैं और बहुत ही बेहतरीन कैच राकेश यादव और जॉन्टी। सर मंगेशने आक्रमक सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवर षटकार लगावत असताना आपले इरादे स्पष्ट केले होते, मी हा पॉवर प्ले आहे, इकडे मला धडाकेबाज बॅटिंग करायची आहे, परंतु त्याच वेळेला राकेश यांच्याकडून पकडली गेली अप्रतिम कॅच आणि त्यांना टोपण नाव जॉन्टी का आहे या ठिकाणी दाखवून देत आहेत। खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी, ते म्हणजे मंगेश यांना त्यांची जागा घेण्यासाठी शशिकांत कदम मैदानाच्या आतमध्ये जातील। निखिल जाधव यांची साथ देण्यासाठी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग जरूर करायचा, परंतु हे क्रिकेट आहे, हे प्रहार चषकाचं क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं। तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर लगावल्या असतील, कारण व्यावसायिक क्रिकेट ज्यावेळेला आपण पाहतो एक वेगळा दर्जा त्या क्रिकेटला प्राप्त होतो। आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा ज्यांनी गाजवला असतो त्यांचाच नंबर इकडे लागत असतो। तर पाहूया आज अखिल भारतीय स्तरावरील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, भारताच्या विविध भागातून खेळाडू या ठिकाणी येताना पाहतोय, त्यामुळे या मॅचचा या स्पर्धेचा दर्जा एक वेगळाच आपल्याला पाहायला मिळतोय। बिलाल एक वेगवान गोलंदाज आहे, चिता कॅम्प परिसरातील युवा खेळाडू आहेत, 21-22 वर्षा वयात आज मात्र खूप चांगली झेप त्यांनी घेतली आहे। नुकतीच महाराष्ट्र विरुद्ध गुजरात मॅच जी झाली होती सुरतला, त्यामध्ये देखील टेनिस क्रिकेट बॅच मध्ये खूप समावेश त्यांचा संघामध्ये होताना पाहायला मिळतोय। तर पाहूया शशिकांत कदम, अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेटचा, रबर बॉल क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा, परंतु तो आज या ठिकाणी दाखवावा लागेल बॅटिंगसाठी। यावेळेला प्रचंड वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। ही खासियत आहे या गोलंदाजाची, वेग, हाईट जी पाहिजे ना सर वेगवान गोलंदाजाला ती हाईट आहे आणि त्याचमुळे त्याचाही फायदा घेत आहेत। नहीं, और सबसे बड़ी बात यह है कि जब एक विकेट मिलता है तो गेंदबाज भी चार्ज हो जाता है और बिलाल अब बहुत फायरी पेस पे गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ज्यादा क्विक। और शशिकांत कदम देखना होगा किस तरह उनको फेस करेंगे। यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि शशिकांत कदम यांना देखील माघारी परतावं लागतंय। बिलालच्या हातात पहिलं षटक का सोपवलं गेलं शारिक 11च्या माध्यमातून, त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलंय। क्रिकेट में एक मुहावरा है, जस्टिफाई योर सिलेक्शन इन द टीम। मतलब आप कोई भी टीम में हो, आपको आपका सिलेक्शन जस्टिफाई करना है और बिलाल ने यह दिखा दिया कि मेरी उम्र कम है, मेरा तजुर्बा कम है, लेकिन मेरा जोश है, मेरे पास होश है, मेरे पास जुस्तजू है, जुनून है, जज्बात है और जो मौका मिला, पावर प्ले का ओवर गेंदबाजी करना आसान नहीं होता, लेकिन वो कर दिखाया और इसका पूरा श्रेय बिलाल को जाता है, उमर खान को जाता है, जिन्होंने अपने युवा गेंदबाज के ऊपर विश्वास दिखाया। सर या कॅच मध्ये उमर यांचं देखील कौतुक करावं लागेल, बॉल एज घेतल्यानंतर जास्त वरून चालला होता, पहिल्यांदा त्यांनी बॉलला थांबवलं आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ती कॅच घेतली देखील। खूप चांगल्या पद्धतीने कॅच त्या ठिकाणी पकडली जाते। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील येतील, त्यांच्यावर देखील दारोमदार आहे। अशा प्रकारे मोठमोठ्या इनिंग्स त्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या आहेत, आज त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी देखील असेल या ठिकाणी। यावेळेला एक वेगळ्या स्टाईलने स्कॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध होते, मुन्ना धावांपासून मात्र पुन्हा थांबवत आहेत। पास सुरुवात जर पाहिली तर बिलालच्या विरोधात झाली होती, परंतु बिलालने परिस्थिती बदलली आणि तदनंतरच्या कालावधीमध्ये ही परिस्थिती बिलालच्या बाजूने जाताना पाहिलं मी ते सर। परिस्थितियां प्रतिकूल हो तो उसको अनुकूल बनाना होगा, प्रतिकूल को अनुकूल बना दे, वही तो जाबाज क्रिकेटर होता है।
यावेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. संदीप पाटील एक रन त्या ठिकाणी घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपते. धावसंख्या जर पाहिली तर 7. युवा खेळाडू चिताकॅम्प ट्रॉम्बे मुंबईचे गोलंदाजीच्या क्षितिजावर एक नवा तेजपुंज तारा आता चमकायला सुरुवात झाली आहे. नाव आहे बिलाल. 30 बॉल में अब मैच जीतने के लिए 84 रन चाहिए. यहां पर भी एक ही चीज है, 10 कमजोर गेंदे, सर्च फॉर द 10 लूज बॉल्स, और वो 10 के 10 बॉल कन्वर्ट होने चाहिए मैदान के बाहर. दिखने में मुश्किल है, लेकिन सकारात्मक सोच वाला आदमी क्या सोचता है, पानी का आधा ग्लास खाली है तो नकारात्मक सोच वाला बोलता है आधा खाली है, सकारात्मक सोच वाला बोलता है आधा खाली है आधा भर देंगे. तो ये बात होती है. और ऐसे समय पे जो दो बैट्समैन है, दोनों के पास अच्छे स्ट्रोक है, पप्पू सोनारी, संदीप पाटिल, ये भी रायगढ़ क्रिकेट का एक बहुत बड़ा नाम है, और निखिल यादव ऑलरेडी फॉर्म में है. ये दोनों के बीच में एक 25 से 30 रन की अगर पार्टनरशिप होती है, मैं समझता हूं आखिरी 3 ओवर में वो भी टूट पड़ सकते हैं. इट ऑल डिपेंड्स ऑन द स्ट्रोक सिलेक्शन. 10 लूज बॉल्स, रिमेंबर, 10 कमजोर गेंदे. नक्कीच तो प्रयत्न असणार आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत अंधेरी डीएन नगरचे जादूगर म्हणजेच अनिकेत सानप. पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ केलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. बॅकफुटला जाऊन जागा बनवत पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता, परंतु थर्डमॅनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ झाला. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल अडवताय तोपर्यंत एक धाव मिळेल. निखिलवर देखील खूप काही अवलंबून आहे. मागील काही दिवसात जर पाहिलं तर विक्रोलियन्ससाठी एक फलंदाज म्हणून खूप चांगली भूमिका निभावत आहेत. ज्या कंडिशनमध्ये, कारण टीम विक्रोलियन्समध्ये एंट्री झाली त्यावेळेला खूप सारे फलंदाज होते, त्या परिस्थितीमध्ये स्वतःची जागा ॲज अ ओपनर बनवणं मोठी गोष्ट आहे सर. क्रिकॉन कप में उनका उदय हुआ जब राजमुद्रा प्रतिष्ठान ये टीम ने तीसरा इनाम हासिल किया था. एवर सिंस देन ही इज प्लेइंग गुड. यावेळेला जर पाहिलं हवाई हल्ला कव्हरच्या दिशेने, याचसाठी ओळखले जातात निखिल जाधव. वाह, अप्रतिम फटका, षटकार. बिल्कुल दिमाग का इस्तेमाल करूं तो 9 ऐसी और गेंद चाहिए. 9 मोर टू गो. थिंक पॉजिटिव. आइसक्रीम एक शब्द है. आ मतलब आत्मविश्वास, ई मतलब इच्छा शक्ति, स मतलब सकारात्मक सोच, क्री मतलब क्रियाशीलता, और म मतलब महत्वाकांक्षा. जब भी स्थितियां विपरीत हो, आइसक्रीम याद करें, आइसक्रीम खाएं, कामयाबी हासिल करें. क्या बात आहे सर. सवयत मॅचच्या दिशेने निखिल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा वेगात आला. मागील बॉलवर जर पाहिलं तर थोडीशी पाठीमागे गेली, जागा बनवली, इनसाइड आउट कव्हर्सला षटकार खेळला. यावेळेला त्यांचा प्रयत्न होता पुल करण्याचा, परंतु हे पाहिलं आणि थोडासा वेगात टाकला, त्यामुळे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. परंतु 1 रन तर मिळणार आहे. 15 धावा धाव फलकावर आहे. संदीप पाटील बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर अनिकेत सानप. ओहो, प्रभावित करणारा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अनिकेत यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्यच हेच आहेत, कारण मुंबईतील सध्याच्या घडीच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी, स्पिनर्सपैकी एक ओळखले जातात. पहा, संदीपसाठी टाकलेला चेंडू आतमध्ये आला, तो देखील अँगल बनवत किती आतमध्ये येतोय. वेटिंग मध्ये नव्हते अशा प्रकारचा चेंडू येईल, परंतु तुमच्याकडे वैविध्यता असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता. अनिकेतने ते केलंय. यावेळेला नो बॉल घोषित करतायत पंच. पाहूयात कशा प्रकारे त्याचा आता फायदा घेतला जाईल सर. देखिए, पहले चाइनामैन की और उसके बाद में ओवर स्टेपिंग. अनिकेत सानप के साथ ये समस्या रही है, इवन पीपलगांव टप्पा के टूर्नामेंट में भी, क्योंकि उनका रनअप लंबा है, इसलिए उनके लिए जो डिलीवरी स्ट्राइड है उस पर कंट्रोल रखना बहुत जरूरी होगा. लेकिन परिस्थिति अभी भी इस वक्त के शारिक के पक्ष में ही नजर आ रही है. 16 for 2. अनिकेत सानप यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका संदीप पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 4 धावा वसूल केल्या जातील या फ्री हिटच्या चेंडूवर, आणि धावसंख्या जर पाहिलं तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल 20 वर धावसंख्या सर जाताना पाहायला मिळते. सबसे बड़ी बात है, स्कोर को चेस तो करना होगा, और तो कोई करने आएगा नहीं, हम ही को करना है, और आज करना है, अभी करना है, इसी वक्त करना है. यहां पर 2 सवाल है. दोनों बैट्समैनों को एक एक सवाल पूछना है. अगर हम नहीं जीतेंगे तो कौन जीतेगा, और आज नहीं जीतेंगे तो कब जीतेंगे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल त्यासाठी. यावेळेला कोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला खेळला त्या ठिकाणी, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. मागील ओव्हरच्या तुलनेत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये सर रन आलेले आहेत.
आणि परंतु जी धावगती पाहिजे ती मात्र अजून गाठली गेलेली नाहीये, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओव्हर जर पाहिल्या तर या ठिकाणी संपतायत त्या 2 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 21. 2 विकेट माघारी परतल्यानंतर एका बाजूला निखिल जाधव 7 वर खेळतायत, पप्पू देखील 7 वर खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु पल्ला जो आहे ना सर तो अजूनही 70 धावांचा गाठायचा आहे येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये. नहीं डेफिनेटली प्रेशर तो है और लेकिन प्रेशर लेना पड़ेगा. मशहूर लॉन टेनिस महिला खिलाड़ी बिली जिन किंग, जिसने सबसे ज्यादा सिंगल्स के टाइटल जीते हैं, उन्होंने एक जगह किताब में लिखा है प्रेशर इज अ प्रिविलेज. मतलब जो दबाव है ना वो मेरे लिए एक प्रिविलेज है. और मैं समझता हूं जो स्पोर्ट्समैन है उसके लाइफ में दबाव भरी स्थिति हर रोज आएगी, हर वक्त आएगी, और उससे निकलकर जीतना यही उसका काम रहेगा. 24 बॉल्स एंड 70 रन्स, अभी भी 9 लूज बॉल. मेरा जो मैथमेटिक्स है वो यही बोल रहा है 9 लूज बॉल. अगर 9 लूज बॉल नहीं आती है तो 9 अच्छी गेंदों को भेजना होगा, पर भेजना होगा. नक्कीच ते प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक नक्कीच लागवावे लागतील. गोलंदाजीसाठी रोहन सावंत यांना आमंत्रित करण्यात येत आहे. शारजा स्टेडियमवर देखील ज्यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्यांनी घेतला असे चारकोपचे खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रोहन सावंत, संदीप पाटील एक चौकार तर त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु आता फटकेबाजी करावी लागेल. लक्ष मात्र थोडंसं दूर चाललंय. तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी आतषबाजी करावी लागेल. या मैदानाचा, या खेळपट्टीचा, या चेंडूचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. प्रहार चषक यावेळेला फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, परंतु या बॉल थांबवण्याचा प्रयत्न एकाकडनं सुटला, परंतु दुसऱ्याने त्या ठिकाणी चपळाई दाखवली. बिलालच्या मदतीला अनिकेत सानप त्या ठिकाणी आले. असं एकमेकांच्या मदतीला नक्कीच जाणं गरजेचं देखील आहे. नहीं, वो मराठी में कहते हैं एकमेका सहाय्य करू अवगे धरू सुपंथ. दोनों ने कोशिश की और वो चौका बचाया. देखिए अभी भी जो पल्ला है वो के शारिक के पक्ष में झुका हुआ है. उनके पास जो बॉलिंग अटैक है, जो वैरायटी है, जो फील्डिंग है, लेकिन विक्रोलियंस को कोशिश करने में हर्ज नहीं है. दे शुड गो फॉर इट. खोने जैसा कुछ भी नहीं है. अगर जीत गए तो सुपर 6 में प्रवेश है. रोहन, या मॅच मध्ये आणखीन एक स्पिनर, कमी गतीने आणि बॉल वळवणारे गोलंदाज ऍड करण्यात आले आहेत. आणि पहा या मॅच मध्ये त्यांना का ऍड करण्यात आलंय त्याचं उत्तर या ठिकाणी देत असताना खेळपट्टी थोडीशी कालच्या तुलनेत, पहिल्या 2 दिवसांच्या तुलनेत जर पाहिलं तर आज स्पिनर्सने जास्त खेळवले गेले, त्यांनी गोलंदाजी केली. मग निखिल बागुल असतील, कमल मौर्य असतील, नाझिम गुल्ली असतील, अनिकेत सानप असतील, या गोलंदाजांचा बोलबाला आज राहिला सर. बहुत अच्छी गेंदबाजी है आज गेंदबाजों द्वारा. यावेळेला पुन्हा एकदा प्रतिम फटका येताना पाहायला मिळतोय. निखिल काय फटकेबाजी करतायत. इनसाइड आउटचा तर अनभिक्षित सम्राट म्हणावं लागेल. आजच्या दिवसात 5 षटकार मारले त्या खेळाडूने कव्हर्सला. बहुत लाजवाब बल्लेबाजी है. स्ट्रोक सिलेक्शन 2 6 लग चुके हैं. 8 ऐसी गेंद और चाहिए. दे नीड 8 मोर लाइक दिस टू कम बैक इन द मैच. वा, प्रयत्न तर या ठिकाणी नक्कीच सुरू आहेत. निखिल जाधव मुंबईच्या फलंदाजीतील आणखीन एक शिलेदार, नक्कीच आपल्या नावाला वलय देण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2-3 वर्षात स्वतःला सिद्ध केलंय. ओमकार 11 गिरगावला खेळत असताना देखील आणि आता विक्रोलियन्स मध्ये डेरे दाखल झाल्यानंतर देखील आपल्या फलंदाजीची प्रात्यक्षिक दाखवतायत के स्टार. म्हणजे कोयना सोळशी कांदाटी प्रतिष्ठान जे आहे महाबळेश्वरचं, त्यासाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात निखिल. हो, या वेळेला कमी गतीने चेंडू टाकताना पाहायला मिळाले आणि डबल माइंड झाले शेवटच्या क्षणी. आणि त्याच वेळेला उसळी देखील, त्याच वेळेला चेंडूला वळण देखील पाहायला मिळालं आणि जाईल एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू. रोहन सावंत की एक खासियत है, वैरायटी है उसकी गेंदबाजी में. आपको याद होगा शक्ति चषक में एक ही मैच खेलने का मौका मिला, 20 रन देकर 5 विकेट लिए और उमर 11 को उन्होंने सेमीफाइनल का मैच जिताया था. आई थिंक रोहन सावंत हैज लॉट ऑफ पोटेंशियल और अपने काम कारोबार की वजह से वक्त कम मिलता है, बट वैरायटी बहुत ज्यादा अच्छी थी. ग्रेट कमबॅक बाय रोहन. वाह, या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होते. ऑप्टमच्या बाहेरचा होता, कट करण्याचा प्रयत्न झाला. थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॉलला ढकललं, परंतु तिकडे होते फिल्डर. आणि स्कोर जर पाहिला तर एकाने धावेने पुढे जाईल 29 वर. एखादा फटका येतोय जरूर, परंतु एका षटकामध्ये एखादा फटका येऊन चालणार नाहीये. 3 ते 4 फटक्यांची आता गरज आहे, कारण लक्ष समोर 91 धावांचं एक मोठं लक्ष आहे. संदीप पाटील
यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाला होता, परंतु अयशस्वी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. अनुभव या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळाला. मला या मॅच मध्ये का खेळवण्यात आलंय, खेळपट्टी तशी आहे, अनुकूल खेळपट्टी स्पिनर्सला आहे आणि मुंबईच्या खेळपट्ट्या नेहमीच स्पिनर्सला सहायता करताना पाहायला मिळतात. मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वानखेडेची असू देत किंवा ब्रेबॉनची असू देत, नेहमीच पाहायला मिळालंय. तर लॉन्चिंग आहे 3 डिसेंबरला 70-70 च्या माध्यमातून, तर त्याचं देखील या ठिकाणी झलक आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर लाईव्ह देखील आपण पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 3 डिसेंबरला 70ची नवीन टी शर्टची लॉन्चिंग होणार आहे. अब ये स्थिति बहुत ज़्यादा तकलीफ वाली हो चुकी है क्योंकि 18 गेंदें बची हैं और 18 गेंदों में मतलब 62 रन, हर दूसरी गेंद को मैदान के बाहर भेजना ये अब यहां पर जरूरी बन गया है. एटलीस्ट एवरी थर्ड बॉल इफ नॉट एवरी सेकंड. नक्कीच ते तुम्हाला करावं लागेल. लक्षापासून जर पाहिलं तर आता दूर जरूर चालेल, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. काल एका मॅच मध्ये 2 ओव्हरला 50 झाले होते. तेच मला या ठिकाणी सारखं आठवण करून द्यावं असं वाटतंय. परंतु समोर आहेत अनिकेत सानप. आणखीन एक फटका त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनिकेतने यावेळेला मात दिली, कारण मागील षटकात असा एक फटका अनिकेत यांच्या विरुद्ध खेळला होता त्यांनी, परंतु यावेळेला अनिकेतने त्यांना रोखलं. अनिकेतकडे वैविध्यत आहे आणि म्हणूनच की काय एका मोठ्या गोलंदाजांच्या पंक्तीत ते जाऊन बसतात. याचसाठी समोर आहेत निखिल. यावेळेला पुन्हा एकदा अनिकेतने थांबवलंय निखिल यांना. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला मारू शकत नाहीत म्हणून यावेळेला वेगळ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनिकेतने त्यासाठी देखील आपली रणनीती बनवली होती, त्यासाठी प्लॅन केला होता. तो सत्यात उतरतोय ज्यावेळेला ते त्यांना निर्धाव चेंडू टाकतायत. यावेळेला देखील आता यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन मागे सरून खेळण्याचा चेंडू प्रयत्न जरूर झाला, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रहार चषकाच्या आयोजनाला भेट देण्यासाठी समाजसेवक हाजी युनुस शेख साहेब यांचं या ठिकाणी मंचकावर आगमन होत आहे, या मुख्य मंचावर आगमन होत आहे. तर हार्दिक स्वागत त्यांचं असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. प्रहार सामाजिक संस्थेची ही क्रीडा स्पर्धा मान्यवर जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मुख्य मंचावर आपण पाहतोय आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद देखील त्यांना घेताना पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये आता जवळपास पकड मिळवली आहे शारिक 11 भोपाळ या टीमने. उमर खान अँड कंपनी. पुन्हा एकदा तेच गर 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 बॉल फिरवले जात आहेत. म्हणूनच या गोलंदाजाला मुंबईचा जादूगर म्हटलं जातं. बॉल अशा काही धाटणीने अशा काही पद्धतीने फिरवतात आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला फिरवतात, ही खासियत आहे त्यांची. यावेळेला संदीपने फाईन लेगच्या दिशेने या बॉलला पाठवलं. सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी चौकार. जास्त शफल झाले, बॉल थोडासा पाठीमागे होता, बॉलची उसळी होती, त्या उसळीचा फायदा घेतला आणि फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवलं. 34 धावा धावफलकावर आहेत. संदीप 11 चेंडूमध्ये 12 वर खेळत आहेत, निखिल 9 चेंडूमध्ये 15 वर. यावेळेला नो बॉल, परंतु परफेक्ट बुंदा आपण ज्याला मुंबई या भाषेत म्हणतो तो टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळाला. नो बॉल घोषित केला जातोय. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील आणि संधी असेल मोठा फटका मारण्याची. सर नहीं, एक बार फिर से देखिए 2-3 अच्छी गेंदें की, उसके बाद अनिकेत सानप का जो रनअप है, आई थिंक ही हैज टू वर्क ऑन हिज रनअप. लेकिन इस वक्त ये एक आधा नो बॉल भी चल जाएगा क्योंकि स्थिति जो है अब धीरे धीरे फेवर में जा रही है. लेकिन अगर ये टीम जीतती है तो कल सुपर 6 के समय ही विल हैव टू कम गुड ऑन हिज रनअप. अनिकेत अशा प्रकारच्या चुका खूप कमी करतात, परंतु आज त्यांच्याकडून ती चूक पाहायला मिळते. समोर निखिल. फ्रीडचा चेंडू असेल, मोठा फटका मारण्याची संधी तर उपलब्ध असेल. पाहूयात मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करतायत का येणाऱ्या चेंडूला. पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु सफल होऊ दिला नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि मॅचवर पकड आता या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर अनिकेत सानप यांचं विकेट जरूर नाही मिळाली, परंतु 2 ओव्हरमध्ये 22 रन खर्च केल्या. या भौगोलिक परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये 22 रन म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जैसा मैंने इनिंग की शुरुआत में बताया था कि विक्टोरियंस ने 20 रन ज्यादा खर्च किए हैं.
72 should have been a good score, but when you are chasing 90 plus, बैटिंग पावर प्ले लिया गया है, नहीं लिया है? तो ओवर नंबर 2 से लेके ओवर नंबर 4 में लिया नहीं गया, इसलिए बैटिंग पावर प्ले बाय डिफॉल्ट बन जाएगा। चंद्रकांत, यहां पर लाख रुपए का सवाल यह भी आता है कि जब इतने दो अच्छे बैट्समैन हैं, उन्होंने दूसरे या तीसरे ओवर में बैटिंग पावर प्ले क्यों नहीं लिया, पांचवें ओवर पर क्यों लिया? तर नक्कीच तो प्रश्न योग्य प्रश्न विचारला. तर अगोदरच घेणं गरजेचं होतं. रन ज्यावेळेला येत नव्हत्या त्यावेळेला आक्रमण करण्याची किंवा तुम्हाला ती मुभा असते ज्यावेळेला तुम्ही गॅपमध्ये स्ट्रोक खेळू शकतात. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. निखिल आक्रमण करताना पाहिला मी त्या ठिकाणी. मॅच दूर चालली आहे परंतु प्रयत्न मात्र सोडलेले नाहीयेत आणि येतोय निखिल जाधव यांच्या बॅटमधून षटकार. क्रिकेट आहे, मॅच सोडायची नसते, फाईट करत राहायची असते, लढायचं असतं आणि लढायचं असतं. या बॉलवर मात्र मोठा स्ट्रोक खेळत असताना निखिल दाखवतायत परिस्थिती जरूर आमच्या टीमच्या बाजूने नाहीये परंतु आम्ही ते प्रयत्न करणार. प्रहार ट्रॉफी आहे, इकडे प्रत्येकाला आपला दमखम दाखवावा लागणार आहे. 43 धावा धावफलकावर होताना पाहिला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार तर लगावलाय निखिल जाधव. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करतील. प्रहार ट्रॉफी आहे. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने उडवलाय. समोरच्या दिशेने मात्र हा फटका खेळला जातोय. निखिल आपला क्लास दाखवून देत असताना हेलिकॉप्टर सदृश्य फटका समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळाला आणि 6 धावा वसूल देखील केल्या. मॅच आमच्या टीमच्या थोडीफार दूर गेलीये परंतु आम्ही प्रयत्न चालू ठेवणार आणि प्रयत्न चालू ठेवल्यानंतर तुमच्या बाजूने देखील रिझल्ट येऊ शकतो. ते प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत कारण अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 42 रनची आवश्यकता अजूनही आहे सर. सो इसी की मैं बात कर रहा था. ये पावर प्ले अगर दूसरे या तीसरे ओवर में ले लेते और अगर इक्वेशन 18 बॉल 40, 18 32, 18 25, 18 30 ये इक्वेशन पर अगर वो आने की कोशिश करते या 18 40 तक भी मैं समझता हूं शुड हैव मेड अ डिफरेंस. वाह, 2 षटकारांनी मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणली आहे निखिल जाधव यांच्या. गिरगावचा वंडर बॉय. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याला खेळला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कमबॅक रोहनचं होताना पाहायला मिळेल म्हणजे कारण मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेत. थोडासा दूरवर टाकला होता यावेळेला. ऑप्शनच्या बराचसा बाहेरून पुल करण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. इम्रोज होते त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. संदीप पाटील आता मात्र प्रयत्न करतील. 50 धावा तर झाल्यात. अजूनही 41 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू. यावेळेला संदीपच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय परंतु पाहूया लांबी किती गाठतोय. कॅच मात्र हातातून निसटते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय संदीप यांच्याकडून. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 52 वर धावसंख्या बघता बघता जाताना पाहायला मिळेल. 39 धावांची आवश्यकता. 8 चेंडू बाकी आहेत अजून. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये आपण नेहमी आशा करतो काय होईल आणि ती आशा या ठिकाणी या परिस्थितीला देखील विक्रुलेस करत असतील. यावेळेला संदीप पाटील पप्पू सोनारीच्या बॅटमधून पॉइंटच्या दिशेने एक लाजबाब षटकार येतोय. मॅच संपलेली नाहीये. मॅच मधील रंगत कायम आहे. हे दोन्ही फलंदाज उशिरा का होईना परंतु आता संदीप पाटील देखील लयमध्ये आलेत. ऑप्टमच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू होता, वळणारा होता आणि त्याला तसाच पाठवला पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन आहे. स्कोर जर पाहिला तर 58 झालाय. 7 चेंडू सर आणि 33 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार ही मॅच? क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बस यहाँ पर ये जो बॉल है अगर इस बॉल पर भी 6 लगाने में कामयाब हो जाते हैं तो 6 बॉल 27 का इक्वेशन आ सकता है विच शुड बी अ गुड इक्वेशन. पर ये बॉल पे 6 आना जरूरी. यावेळेला जर पाहिलं तर अपचपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि शेवट जर पाहिलं तर चांगला होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. थोड़ा सा मैथमेटिक्स गलत हुआ है विक्रोलियंस के लिए. जो 20 एक्स्ट्रा रन चले गए
अगर यही इक्वेशन 6-12, 6-15, 6-20, 6-20 तक भी मैं समझता हूं कुड हैव मेड अ डिफरेंस, लेकिन जो 20 एक्स्ट्रा रन चले गए, पांचवा ओवर अच्छा था, लेकिन जो बाकी के छठवें ओवर में रन आए उसको भी आप पकड़ सकते हैं, अन्य 2 ओवर के भी पकड़ सकते हैं, लेकिन ओवरऑल दिस इज अ क्लिनिकल परफॉर्मेंस बाय के शारिक। चंद्रकांत, एक लॉजिक आप देखें, पहले दिन पहले मैच में हारने वाली टीम थी, उसने सुपर 6 में प्रवेश किया। अगर आप देखते हैं तो शाहरुख 11 और शाहरुख 11 और डिंगडोंग का जो कल मैच है, ये एकदम फायर क्रैकर वाला मैच रहेगा। कल का दूसरा मैच रहेगा ये। कल का तीसरा मैच एलके स्टार और G11 विक्रोली के बीच रहेगा, और कल का पहला मैच क्रिकेट पंडित उमेश वर्ली और ये मैच की विजेता टीम के बीच रहेगा। पहला मैच 12 बजे स्टार्ट होगा, 11:30 बजे रिपोर्टिंग रहेगा। औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघाली आहे। इम्रोज आलेत गोलंदाजीसाठी, 58 वर धावसंख्या आहे। निखिल 14 चेंडूमध्ये 29 धावा, छाप सोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला, आणि आणखीन एक हवाई हल्ला करत असताना या स्पर्धेमध्ये आपली उपलब्धता सिद्ध करत असताना निखिल, मॅच संपलेली नाहीये, परंतु औपचारिकतेकडे मॅच जरी जात असेल तर निखिल जाधव शो संपलेला नाहीये, तो मात्र या ठिकाणी अविरत सुरू आहे। एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाला। अजूनही वा, चांगलं कमबॅक, परफेक्ट ब्लॉक निखिल साठी या ठिकाणी टाकला गेला। शारिक 11 भोपाळ म्हणजेच ओमर 11 खूप चांगला खेळ करताना या ठिकाणी पाहायला मिळाले। निखिल पुन्हा एकदा आसमान दाखवतात गोलंदाजांना, आणि आणखीन एक मोठा फटका षटकारासाठी जाताना पाहायला मिळतोय। आता प्रश्न असा पडलाय, निखिल अर्धशतक करेल का? 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। 41 धावांवर बॅटिंग करतात निखिल जाधव 17 चेंडूमध्ये। यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, आणि पहा मॅच मध्ये नो बॉल, आणि त्यावर नो बॉल येतोय। 71 धावा, 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे 2 चेंडूमध्ये। हो, यावेळेला मात्र चांगला चेंडू टाकला जातोय। औपचारिकता या मॅच मधील निखिल 41 वर बॅटिंग करतायत। 3ही दिवस खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं। उभ्या महाराष्ट्रातील, उभ्या भारतातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले। प्रहार चषक रंगात आला। लीग मॅचेसच्या स्टेज आता या ठिकाणी संपली, आणि उद्या नॉकआउट मॅच पाहायला मिळतील। निखिल या डावाचा शेवट देखील जर पाहिलं तर पाहूया कशा प्रकारे करतायत। सर, या बॉलवर काय होतं? तर जाऊयात या ठिकाणी। आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत। उद्याही सकाळच्या सत्रात 11:30ला रिपोर्टिंग आहे, 12ला मॅच सुरू होणार आहे। तर या ठिकाणी मी 2 मान्यवरांचे सन्मान सत्कार या ठिकाणी घेणार आहोत, आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम